Hello, dear students. In today's lecture, I will talk on active absorption of mineral salt. Friends, in last lecture, we have discussed on absorption of mineral salt or mineral absorption, and in the mechanism of mineral absorption, we had studied there are two ways or two mechanisms through these minerals are absorbed inside the plant. So first one is the passive absorption. Passive, it means randomly or naturally. It does not require any kind of metabolic energy. Okay. So in these passive type of mineral absorption, we had studied some different theories. First, like ion exchange theories, in which contact exchange theory and carbon exchange theory. Okay, so ions were get exchange. Second one is donor equilibrium. So to make an equilibrium, to make an unique concentration, the salts and ions are naturally diffused from their higher concentration to lower concentration, and this one is the mechanism. By these, naturally the ions are absorbed inside the root cell, and through that they are translocated up to the entire plant body. Second mechanism in this lecture we have studied, that is, or we will study, that is the active absorption of mineral salt. Okay, so friends, in these active absorption of mineral salt, active means what? In this type of or in this mechanism of absorption of mineral salt, it required metabolic energy. Simply याला काय आवश्यक असणार आहे? मेटाबॉलिक एनर्जीची आवश्यकता आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. सो सिंपल इन दिस द ॲब्झॉर्प्शन ऑफ सोल्यूट linked with metabolic, and it is not spontaneous mechanism, and one or more molecules they move by driving the force, and which these force which is created by involvement of or expenditure of metabolic energy from the lower to higher chemical potential across a protoplasmic membrane. It means simply, याचा अर्थ काय सिम्पली, की या ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन मेकॅनिझममध्ये एक प्रकारचा फोर्स निर्माण होणार आहे त्या सॉल्टवरती किंवा मिनरल्सवरती किंवा त्याच्या आयन्सवरती, की जे त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे, म्हणजेच काय तर सॉईल सोल्युशनमधून प्लांटमध्ये किंवा रूट सेलमध्ये ते काय होतील, ॲब्झॉर्ब होतील किंवा ट्रान्सलोकेट होतील. सिम्पली प्रोटोप्लाझमिक मेम्ब्रेनच्या थ्रू. प्रोटोप्लाझमिक मेम्ब्रेन तुम्हाला माहिती आहे की सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, आणि मग अशा वेळेला फक्त ऑस्मॉसिस किंवा व्हिटल रोल आपल्याला हा पाहायला मिळतो. से फॉर एक्झाम्पल इन निटेला अल्गी, निटेला नावाची अल्गी आहे, त्या अल्गीमध्ये असं बघायला मिळालं की ॲक्युमुलेशन ऑफ सॉल्ट इन हायर दॅन पॉन्ड वॉटर. सो इट मीन्स अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. बघा, म्हणजे सॉल्टी वॉटरपेक्षा पॉन्ड वॉटर जे आहे की जे नॉर्मल फ्रेश वॉटर आहे, या फ्रेश वॉटरमध्ये या सॉल्टचं किंवा मिनरलचं ॲक्युमुलेशन जास्त झालेलं पाहायला मिळतं. बरोबर आहे, साहजिकच आहे. बघा, सॉल्टी वॉटर असेल म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये एखादी वनस्पती किंवा एखादं जे काही प्लांट असेल समजा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. हायपर टोनिक सोल्युशनमुळे एक्झो ऑस्मॉसिस होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत. बरोबर ना, म्हणजे प्लांट सेलमधूनच उलटं जे काही कंटेंट असतील किंवा जे काही मिनरल्स आहेत म्हणा किंवा जे काही आयन्स आहेत किंवा वॉटर कंटेंट, दे विल लिबरेट आउट, एक्झो ऑस्मॉसिस होणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या फिजिओलॉजिस्टनी जसं की स्टीवर्ड आहे, हॉपकिन्स आहे, दे हॅव ऑब्झर्व दॅट क्लोज रिलेशनशिप बिटवीन द रेस्पिरेशन अँड सॉल्ट ॲब्झॉर्प्शन. दॅट इज हायर रेस्पिरेशन, इट मीन्स हायर वॉटर सॉल्ट अपटेक. बघा, ज्याप्रमाणे रेस्पिरेशन रेट वाढेल त्याप्रमाणे सॉल्ट ॲब्झॉर्प्शनसुद्धा वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे एक साधं सोपं ऑब्झर्वेशन किंवा हे एक मेकॅनिझम त्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे. दुसरे काही फिजिओलॉजिस्ट आहेत जसं की लिंगार्ड अँड बर्स्ट्रॉम इन 1933, दे हॅव ऑब्झर्व दॅट increase in the rate of respiration when plant is transferred from water to salt solution.
ज्या वेळेला रेस्पिरेशनचा रेट वाढलेला दिसतो त्यावेळेला हे सॉल्ट सोल्युशन जे आहे किंवा प्लांटमध्ये हे सॉल्ट सोल्युशन जे आहे त्याचं ट्रान्सलोकेशन जास्त प्रमाणात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो दीज आर सम कॉमन ऑब्झर्वेशन्स. अँड इन ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल सॉल्ट इट इज जनरली कॉल्ड ॲज अ पंप अँड व्हेरियस पंप थेरीज अक्रॉस इन दी प्रोटोप्लाझम मेम्ब्रेन लाईक प्रोटॉन पंप. म्हणजे आता काय होतं ना बघा, एक प्रकारचा प्रेशर फोर्स त्या ठिकाणी प्लांट सेलमध्ये किंवा आउटसाईडला त्या ठिकाणी तयार होईल. एकतर सक केलं जाईल किंवा पुश केलं जाईल बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये. आणि मग अशा वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे पंपिंग मेकॅनिझम या ठिकाणी काम करत असताना आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकीच आहे प्रोटॉन पंप आहे, पोटॅशियम पंप आहे, सोडियम पंप आहे, कॅल्शियम पंप आहे. अशा प्रकारचे काही पंप मेकॅनिझम. आता पंप म्हणजे काय की त्या प्रकारचे हे आयन्स पर्टिक्युलरली फक्त त्या चॅनलच्या थ्रू प्लांट सेलमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात. अँड इन दी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इट इज कॉल्ड ॲज युनिपोर्ट सिस्टीम. युनिपोर्ट मीन्स व्हॉट की एकाच साईडनं वाहतूक केली जाते, म्हणजे फक्त बाहेरून आतल्या दिशेला आहे की नाही प्लांट सेलमध्ये. सो इन दिस when one ion or molecule across the membrane, when two ion cross the protoplasm membrane in same direction, it is called as symport. सेम डायरेक्शननी म्हणजे एक जर बाहेर येत असेल तर पुन्हा आतला बाहेर जात असेल तर त्याला सिम्पोर्ट असं म्हणायचं. while two ions they cross the plasma membrane at opposite direction with coupling, that is called as the antiport. हे युनिपोर्ट टाईपचं आपल्याला जनरली ट्रान्सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो मिनरल सॉल्टमध्ये. कारण की पुन्हा प्लांटमधले मिनरल सॉईलमध्ये किंवा वॉटर मीडियममध्ये पुन्हा रिटर्न केले जात नाहीत. लक्षात आलं का तुम्हाला? साधं सोपं एक्झाम्पल आहे बघा. तुम्ही जे काही खतं किंवा जे काही फर्टिलायझर्स प्लांटला प्रोव्हाइड करता ते फर्टिलायझर्स किंवा ते काही कंटेंट असतील ते प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात, पण पुन्हा प्लांटमधून डायरेक्टली सॉईलमध्ये एक्झोऑस्मॉसिस म्हणा किंवा बाकीच्या कुठल्याही डिफ्युजनचा प्रकार असेल किंवा काय असेल ते पुन्हा रिटर्न केले जाऊ शकत नाही. त्यावेळेला युनिपोर्ट सिस्टीम या ठिकाणी काम करत असते. मग आता ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शनमध्ये आपल्याला काही मेकॅनिझम्स पाहायला मिळतील. कोणते कोणते मेकॅनिझम्स आहेत जसं की यामध्ये मग करियर कॉन्सेप्ट आहे बघा. कॅरियर कॉन्सेप्टच्या थ्रू आपल्याला ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन झालेलं पाहायला मिळतं. यामध्ये अकॉर्डिंग टू दिस थिअरी प्लाझ्मा मेम्ब्रेन इज इम्परमिएबल टू फ्री आयन्स बट सम कंपाऊंड्स प्रेझेंट इन इट दे आर ॲक्ट ॲज अ कॅरियर. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन या ठिकाणी इम्परमिएबल आहेत, जे काही फ्री आयन्स आहेत म्हणजे सगळेच्या सगळे मॉलिक्युल्स, म्हणजे तुम्ही जेवढं काही नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम किंवा मायक्रोन्यूट्रियंट प्लांटला जे काही देतात तेवढे सगळे प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब होऊ शकत नाही. मग अशा वेळेला त्यातले काही पर्टिक्युलर आयन्स जे आहेत ते कॅरियरच्या थ्रू ॲब्झॉर्ब केले जातात अँड दे विल कंबाईन्स विथ दिस आयन्स टू फॉर्मिंग द कॅरियर आयन कॉम्प्लेक्स. बघा पहिल्यांदा काय होतं आहे, त्या कॅरियरचा आणि त्या आयन्सचा एक कॉम्प्लेक्स तयार होतो अँड विच कॅन मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन. आणि मग तो नंतर त्या मेम्ब्रेनच्या थ्रू पास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अँड ऑन द इनर साईड the complex breaks by releasing ions into the cell while carrier goes back to the outer surface to pick up fresh ions. म्हणजे बघा आता खाली सुद्धा साधं सोपं एक लक्षात घ्या. त्या फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल. ओके ब्रश. सुरुवातीला बघा हे इकडं ही सेल आहे, समजा ही काय आहे सेल आहे आणि या सेलच्या आतमध्ये हे जे काही आपल्याला हे जे काही दिसतात दीज आर द कॅरियर्स, दीज वन आर द आयन्स. मग सुरुवातीला अशा प्रकारचं एक कॉम्प्लेक्स तयार होतो की त्या याच्यामध्ये कॅरियरमध्ये ते पर्टिक्युलर आयन्स जे आहेत म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स जे असतील ते बरोबर त्यासोबत काय होतात कंबाईन होतात, कॉम्प्लेक्स त्याचा तयार होतो आणि मग ते कॅरियर्स काय करतात त्याला ॲब्झॉर्ब करतील आणि आतल्या दिशेला या ठिकाणी ते आतल्या बाजूने किंवा प्लांट सेलच्या आतल्या बाजूला सायटोप्लाझममध्ये पुन्हा ते आयन्स जे ते सोडले जातात आणि पुन्हा ते दे आर रेडी फॉर पिकअप दी फ्रेश आयन्स. म्हणजे पुन्हा हे रिटर्न असे याप्रमाणे झालेले आपल्याला दिसते बरोबर.
तर असं स्वरूपाचं मेकॅनिझम आपल्याला या कॅरियर कॉन्सेप्टमध्ये पाहायला मिळेल. कॅरियर म्हणजे काय की जसं की समजा एखादा शाफ्ट घेण्यासाठी एखादं हे असते बघा, तिथून ते उचलणार आतमध्ये नेऊन टाकणार, पुन्हा फ्री होणार, पुन्हा उचलणार आतमध्ये नेऊन टाकणार, या प्रकार. ओके. त्यानंतर सेकंड ही जी काही थेरी आहे कॅरियर कॉन्सेप्ट थेरी, यामध्ये महत्त्वाचे काही ऑब्झर्वेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. ते आहे आयसोटोपिक एक्सचेंज इव्हिडन्स. काही महत्त्वाचे पुरावे जसे की इव्हिडन्सेस आपल्याला दिसतील बघा. रेडिओ ॲक्टिव्ह आयन्स लाईक सल्फर ऑक्साईड दे कॅनॉट डिफ्यूज बॅक टू बी एक्सचेंज्ड विथ अदर आयन्स इन आउटर solution indicating its impermeability free ions. Second one is the saturation effect. Higher increase in salt concentration in outer solution does not affect rate of mineral salt absorption. बघा, हायर इन्क्रीज इन सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जर का आउटर सोल्युशनमध्ये जर का वाढलं, इट डज नॉट अफेक्ट द रेट ऑफ मिनरल सॉल्ट ॲब्झॉर्प्शन असं एक त्यांनी म्हटलं आहे. सॅच्युरेशन इफेक्ट हा त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इट इज बिकॉज ऑफ ॲक्टिव्ह साइट्स ऑन दी कॅरियर कंपाऊंड्स विच बिकम्स सॅच्युरेटेड विथ दी आयन्स. सो दे आर द ॲक्टिव्ह साइट्स ऑन दी कॅरियर कंपाऊंड्स, दे विल गेट ॲक्टिवेटेड अँड दे सॅच्युरेट दी आयन्स. त्यामुळं मग अशा वेळेला ज्यावेळेला जरी सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन असेल, अगदी बाहेर जास्त प्रमाणामध्ये सॉल्ट असतील, तरीसुद्धा त्या ठिकाणी सॉल्ट ॲब्झॉर्प्शनवरती कोणताही परिणाम झालेला दिसणार नाही. असे बरेचसे काही काही थेरी किंवा अशा प्रकारचे काही इव्हिडन्सेस या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि तिसरं आहे की स्पेसिफिसिटी. कॅरियर्स जे आहे ते स्पेशल असतात. म्हणजे जसं की आता समजा पर्टिक्युलर आयन्स कॅरी करण्यासाठीचे कॅरियर असतील. सो कॅरियर्स आर सिलेक्टिवली टू स्पेसिफिक कंपाऊंड्स. ओके. या प्रकारचे काही इव्हिडन्सेस किंवा ऑब्झर्वेशन्स या कॅरियर कॉन्सेप्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दुसरा कॉन्सेप्ट असा आहे बघा ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शनचा, दॅट इज लनगार्ट सायटोक्रोम पंप थेरी. पंप थेरी त्यांनी मग अशी म्हटलं, प्रोटॉन पंप आहे किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही मिनरल्स आहेत ते ॲब्झॉर्व करण्यासाठी स्पेशल टाईपचे पंप्स त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अँड अकॉर्डिंग टू दी लनगार्ड अँड बर्स्ट्रॉम इन 1933 दे हॅव प्रपोज दॅट the involvement of cytochromes as a pumping mechanism. सायटोक्रोम आपण पाहिले बघा किंवा आता फोटोसिंथेसिसमध्ये लाईट रिॲक्शनमध्ये आपण सायटोक्रोमची काय काय ॲक्शन आहे ती आपण पाहणार. बट दी सायटोक्रोम्स आर ॲक्ट ॲज अ पंपिंग मेकॅनिझम बिकॉज इन these absorption of anions is independent of absorption of cations. ॲनायन्स आणि कॅटायन्स हे एकमेकांच्या पासून इंडिपेंडंट आहेत, वेगवेगळे ॲब्झॉर्ब केले जातात प्लांटमध्ये. त्यासोबतच मेकॅनिझम ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स इज डिफरंट. ओके. हेअर एक्सपान्शन ऑकर्स ॲट आउटर साईड व्हाईल रिडक्शन ऑकर्स ॲट हिंडर साईड. ओके. देन दी फोर्थ assumption is cytochrome system actively involved in uptake of anions. Cytochrome system which has actively involved in uptake of anions. So these are some assumptions based on the cytochrome pump theory. Also in this you can observe, according to this theory, dehydrogenates reactions on inner side of membrane gives protons and electrons. Okay, so where the protons and electrons are liberated and the electrons travels over cytochrome chain oxidize, suppose ions on outer surface and the inner surface it is oxidized by oxygen release. आणि या प्रकारची ही साधारणतः एक मेकॅनिझम आहे. त्याचं थोडक्यात एक ही या याच्यामध्ये खाली तुम्हाला डायग्राममध्ये लक्षात येईल, कन्व्हर्जन होत जातं आणि कन्व्हर्ट करून सायटोक्रोम जे आहे ते त्या पर्टिक्युलर आयन्सला बाहेरून ॲब्झॉर्ब करून आतमध्ये पोहोचवले जातं. जसं की इथं आउटर साईडला हा जो काही एम फॉर सपोज जो काय आयन आहे दॅट विल बी ॲब्झॉर्ड, कन्व्हर्ट अँड translocated up to the inner side. But it has some main defects
of this cytochrome pump theory. It is it it envisages active absorption of anions only. It does not explain selective uptake of ions, and it also it has been found that cations also stimulate respiration. तर रेस्पिरेशन आहे, सिलेक्टिवली ॲनायन्स अपटेक आहे, असे काही मेकॅनिझम्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. नंतर तिसरी एक थिअरी ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शनची मांडली गेली बघा, बेनेट क्लार्क प्रोटीन लेसिथियन थिअरी. बेनेट अँड क्लार्क या दोन फिजिओलॉजिस्टनी ही थिअरी मांडली गेली. त्यामध्ये दे हॅव सजेस्टेड दॅट सेल मेम्ब्रेन कन्सिस्ट ऑफ फॉस्फोलिपिड्स अँड प्रोटीन्स. दे आर कॉल्ड ॲज द लेसिथिन्स. सेल मेम्ब्रेनमध्ये काय आहे, फॉस्फोलिपिड्स आहेत आणि प्रोटीन्स आहेत. बरोबर आहे, लिपिड आणि प्रोटीन्स त्यापासूनच मग कुठलंही मेम्ब्रेन तयार झालेलं असतं. आणि त्या प्रकारचं हे मेम्ब्रेन जे आहे याच्यामध्ये हे जे काही कंटेंट असतात फॉस्फोलिपिड आणि प्रोटीन्स, याला या ठिकाणी लेसिथिन असं म्हटलं आहे. डिफरंट टाईप्स ऑफ फॉस्फोलिपिड्स करस्पॉन्ड्स विथ नोन कॅटायन्स अँड ॲनायन्स. डिफरंट टाईप्स ऑफ फॉस्फोलिपिड्स करस्पॉन्ड्स विथ नोन कॅटायन्स अँड ॲनायन्स. ओके, याप्रमाणे हे दुसरं एक मेकॅनिझम किंवा थिअरी आपल्याला पाहायला मिळते, इन विच द फॉस्फेट ग्रुप इन द फॉस्फोटाइड इज ॲक्टिव्ह बाइंडिंग सेंटर for cations and basic choline group as the anion binding center. The ions are liberated on the inner surface of the membrane by decomposing lecithin by lecithinase enzyme, and the regeneration of carrier lecithin takes place by enzyme choline acetylase and choline esterase, and even they are ATP which act as the energy source. So it means they utilize metabolic energy in the form of ATPs and with the help of enzymes. So inside the epidermal cell of the root, the mineral salt in their ionic form, they move from one cell to another cell by different ways. Like suppose apoplastic pathway, that is it means through the cell wall and intercellular space. बघा, सेल वॉलच्या थ्रू किंवा दोन सेलच्या मधला जो काही स्पेस असेल त्या स्पेसच्या थ्रू ॲपोप्लास्टिक पाथवे जो आहे या पाथवे किंवा त्याच्या थ्रू हे मिनरल्स जे आहेत ते ॲब्झॉर्ब केले जातात. त्यासोबतच ट्रान्स मेम्ब्रेन पाथवे क्रॉसिंग द मेम्ब्रेन्स, सिम्प्लास्टिक पाथवे, जसं की आपण सुरुवातीला वॉटर ॲब्झॉर्प्शनचे पाथवे बघितले होते तसेच हे तीन प्रकार इथं बघायला मिळतात, ॲपोप्लास्ट, ट्रान्स मेम्ब्रेन अँड सिम्प्लास्ट. त्यानंतर नेक्स्ट फिगरमध्ये सेकंडरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळेल. सिम्पोर्ट किंवा अँटीपोर्ट सिस्टीम कशी आहे ती आपण. मग आता या सॉल्ट ॲब्झॉर्प्शनवरती कोणत्या कोणत्या प्रकारचे एक्सटर्नल जसं की कोणत्या प्रकारचे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हे त्याला अफेक्ट करतील फॉर ॲब्झॉर्प्शन. लाईक से फॉर एक्झाम्पल, ॲज द सॉल्ट ॲब्झॉर्प्शन इज अ फिजिओलॉजिकल प्रोसेस, प्लांट सॉल्ट ॲब्झॉर्प्शन इज अफेक्टेड बाय बोथ इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. प्लांटमधले आणि प्लांटच्या आजूबाजूचं जे काही एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटमधले फॅक्टर्ससुद्धा या ठिकाणी कारणीभूत असतील आणि त्या पटीनं ॲब्झॉर्प्शन होईल. जसं मगाशी आपण म्हटलं की रेट ऑफ रेस्पिरेशन ज्या वेळेला वाढेल त्यावेळेला ॲब्झॉर्प्शन वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. का? रेस्पिरेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेटाबॉलिक एनर्जी तयार होत असते आणि त्यानुसार दॅट विल बी यूज्ड फॉर सॉल्ट ॲब्झॉर्प्शन. ठीक आहे, काही एक्सटर्नल आणि इंटरनल फॅक्टर्स आपण या ठिकाणी डिस्कस करू. फर्स्ट ॲज सपोज टेम्परेचर. आता कोणत्या आणि कशा प्रकारचं टेम्परेचर सॉल्ट ॲब्झॉर्प्शनसाठी फायदेशीर असेल किंवा तोट्याचं असेल? इट इंडिकेट्स ॲज इन्क्रीज इन टेम्परेचर अप टू सर्टन लिमिट ऑल्सो ब्रिंग्स इन इन्क्रीज ऑफ सॉल्ट ॲब्झॉर्प्शन इन जनरल सेन्स. जनरली बघा, ज्याप्रमाणे एक धीम्या गतीनं टेम्परेचरची वाढ होईल
जसं की 20 तर 40पर्यंत जर काही वाढ होत गेली टेम्परेचरची, तर अशा वेळेला सॉल्ट ॲब्झॉर्प्शनचा रेट जो आहे तो जास्त असेल आपल्याला पाहायला मिळतो जनरल. पण तो जास्त नाही. ज्यावेळेला 40-50 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त टेम्परेचर असेल त्यावेळेला पूर्ण मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी जी आहे ते स्टॉप होतात. But it relates in normal conditions. While increase in higher temperature, the enzyme required for salt uptake they will get denatured. म्हणजे तेच मी आता सांगितलं, 50पेक्षा जास्त डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर जर झालं तर जे काही एन्झाईम्स सॉल्ट ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी आवश्यक आहेत ते सगळे काय होतील, डिग्रेड होतील, डिनेचर्ड होतील, आणि त्यामुळे मग पर्यायानं हायर टेम्परेचरला सॉल्ट ॲब्झॉर्प्शन जे आहे ते स्टॉप झालेलं पाहायला मिळेल. आणि पर्टिक्युलरली हायर टेम्परेचर असेल तर मग याप्रमाणे सगळ्याच मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या स्टॉप झालेल्या आपल्याला दिसतात. सो बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सॉल्ट अपटेक इफेक्ट बाय द टेम्परेचर इज शोन. इट मीन्स लोअर टेम्परेचर अँड हायर टेम्परेचर ऑल्सो lowers the salt absorption, and a middle temperature, it means suppose like 25 to 40, it is beneficial for the salt absorption. बरोबर. त्याचप्रमाणे लाईट हा फॅक्टर आहे. लाईट ऑल्सो अफेक्ट ऑन दी सॉल्ट ॲब्झॉर्प्शन इज इनडायरेक्ट थ्रू दी ओपन स्टोमॅटा अँड फोटोसिंथेटिक प्रोसेस. Open stomata they helps in mass flow of water for transpiration stream which is turn also facilitate active uptake of water. So through the transpiration ज्या वेळेला होते, स्टोमॅटा ज्या वेळेला ओपन असतात, लाईट प्रेझेन्स असेल त्यावेळेला ॲटोमॅटिकली जातून जे काही वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब होईल, आणि या वॉटरच्या थ्रू किंवा वॉटरसोबतच ॲज अ असेंट ऑफ सॅप मिनरल्स आर ऑल्सो ॲब्झॉर्ब. Then oxygen tension. In absence of oxygen, active absorption of salt get affected, active uptake of phosphorus. म्हणजे बघा, oxygen is also required. Then ion interaction. It is believed that interaction among the several ions such as the potassium, rubidium, calcium, they also increase the uptake of salt ions as they associated with their counterparts, and they have favors their specificity of association between ions by providing binding sites and even the antagonism. Then the hydrogen ions concentration or pH. pH is also important. The availability of mineral salt in soil solution get remarkable affected by the pH of soil solution. soil solution चा pH हा जो आहे तो जनरली या ठिकाणी न्यूट्रल असावा. Or even suppose in acidic solution, phosphorus is readily absorbed by the plant in monovalent state, while in alkaline state it is absorbed by divalent or trivalent state. म्हणजे त्याचे स्टेट बदलतात बघा. जसं फॉस्फरसचा विचार केला, ॲसिडिक pH असेल तर त्यावेळेला मग तो मोनोव्हॅलंट स्टेटमध्ये ॲब्झॉर्ब होतो. बेसिक असेल तर त्याची डायव्हॅलंट किंवा ट्रायव्हॅलंट स्टेट तयार होते, आणि त्यानुसार मग इट इज डिफिकल्ट टू ॲब्झॉर्ब इनसाइड द प्लांट. अँड लास्ट वन इज ग्रोथ फॅक्टर. At different phase of plant growth and development, salt absorption is also affected on specific need of plant at particular period and time. बरोबर आहे. जसं की एकदम लहान स्वरूपटा असेल त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिनरल्स ॲब्झॉर्ब होणार आहे का? नाही. ते ज्या वेळेला ग्रोईंग फेजमध्ये असेल त्या ग्रोईंग फेजमध्ये, फास्ट ग्रोईंग फेजमध्ये जास्त प्रमाणामध्ये त्याला मिनरल्स किंवा सॉल्टची आवश्यकता आहे. अशा वेळेला मग मात्र त्याचा ॲब्झॉर्प्शनचा रेट वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो सिम्पली. बरोबर. आता शेवटचा टॉपिक आपल्याला छोटासा पाहायचा आहे की याच सॉल्ट ॲब्झॉर्प्शनमध्ये प्लांटचे रूट तर आहेतच, पण प्लांटच्या रूटवरती असोसिएट असणारे इतर बाकी जे काही मायक्रोब्स जे आहेत त्याचासुद्धा रोल आपल्याला या सॉल्ट ॲब्झॉर्प्शनमध्ये पाहायला मिळतो. मग कसं बघा, प्लांटला हे जे काही मिनरल्स किंवा न्यूट्रियंट जे आहेत ते अवेलेबल करून देण्यामध्ये आणखीन इतर बाकीच्या फ्लोरा किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा सुद्धा आपल्या या ठिकाणी रोल पाहायला मिळतो, आणि दॅट इज वी सपोज मायकोरायझा. एक एक्झाम्पल घ्या, मायकोरायझा म्हणजे काय की या प्लांटच्या रूटवरती वाढणारे किंवा त्याला असोसिएट असणारे सिम्बायोटिक असोसिएशन निर्माण करणारे अशा प्रकारचे एक फंजाय आहे, दॅट इज वी कॉल्ड ॲज द मायकोरायझा, की जे त्या प्लांटला कोणत्याही प्रकारची इजा निर्माण करत नाहीत, पण मात्र त्या प्लांटच्या रूटवरती वाढतात. So both are beneficial. Plant are also beneficial through the mycorrhiza, and mycorrhiza or these fungi are also beneficial or benefited by the plant root. कसं तर त्या फंगसला
वाढण्यासाठी जो काही सबस्ट्रॅटम आवश्यक असतो तो प्लांटकडनं मिळतो आणि प्लांटला आवश्यक असणारे मिनरल्स या फंजायकडनं मिळतात. मग याच्यामध्ये बघा मायकोरायझाचा एक महत्त्वाचा रोल आपल्याला पाहायला मिळतो की मायकोरायझा किंवा फंगसमध्ये आपण पाहिलं आहे की फंगसमध्ये एक प्रकारचं पोटॅन्शियल आहे की जे एन्झाईम सिक्रेट करून समोरचं जे काही मटेरियल असेल, जे काही ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल असेल त्याला डिग्रेड करून त्यातले न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करतात डायरेक्टली. ॲब्झॉर्प्टिव्ह टाईपचं न्यूट्रिशन आहे. सो इन these mycorrhiza, they mineral salt absorption attracted attention due to their unique capacity of mineral salt absorption, like suppose particularly in phosphorus ions for crop productivity as well as resist the disease and stress responses. म्हणजे बघा ते मायकोरायझा 3 प्रकारे प्लांटला हेल्प करतात. फॉस्फरसचं अपटेक करून देतात, त्याचबरोबर डिसीजचा एक रेजिस्टन्स निर्माण होतो प्लांटमध्ये, आणि त्याचबरोबर स्ट्रेस कंडिशन म्हणजे पाण्याची कमतरता असेल किंवा वॉटर ट्रेस असेल, एन्व्हायरमेंटल ट्रेस असेल, अशा वेळेला देखील मदत करतात. सो इन नेचर about 80% of the plant species they form these type of mycorrhizal association between the fungus and roots, and this is called as the mycorrhiza. And this relationship is the symbiotic relationship, and in which these fungus are growing on the plant root and they absorb the minerals and nutrients from the soil and they stored inside the plant root or plant cells. हायफी जे आहे त्या प्लांट रूटमध्ये आतमध्ये इन्सर्ट झालेले असतात, त्या ठिकाणी 2 प्रकारचे स्पेशल पॉकेट्स तयार करतात. दॅट इज वी कॉल्ड ॲज द आर्बस्कल्स अँड व्हेसिकल्स. या व्हेसिकल्स आर्बस्कल्समध्ये मग हे मिनरल्स किंवा आयन्स जे ते स्टोअर केले जातात हे आयते त्या प्लांटच्या रूटला मिळतात. सो इन दिस वे carbohydrates, phosphorus, zinc or even other micromolecules, they are available through the mycorrhiza. And these mycorrhizal fungi, they extend the rhizosphere and nutrient depletion zone in the soil, and these greatly facilitate absorption of minerals which are less soluble or immobile like phosphorus and also hydrolyzed complex organic molecules. तर याप्रमाणे हे मायकोरायझल फंजाई जे आहेत दे ऑल्सो हेल्प टू ॲब्झॉर्ब दी सॉल्ट और मिनरल्स फ्रॉम द सॉईल अँड प्रोव्हाइड टू द पर्टिक्युलर टाईप ऑफ प्लांट. 2 प्रकारचे पुन्हा इथं मायकोरायझा बघा, एक आहे एक्टोट्रॉपिक मायकोरायझा आणि दुसरा आहे व्हेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा. तर याच्यामध्ये बघा फर्स्ट आहे एक्टोट्रॉपिक मायकोरायझा. इट मीन्स these mycorrhiza they forms thick mantle on the roots, म्हणजे बाहेरच्याच बाजूने त्या रूटच्या बाहेरच्या सभोवतालच्या बाजूनेच याची ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते एक्सटर्नल सरफेसवरती. अनेक प्रकारचं थिक मॅन्टल या ठिकाणी तयार होतं अँड दे ॲब्झॉर्ब दी न्यूट्रियंट्स अँड प्रोव्हाइड दीज मिनरल सॉल्ट टू द प्लांट सेल किंवा रूट. अँड सेकंड वन इज व्हेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा. इट मीन्स in which the mycorrhizal fungi they penetrate inside the root cell and forming specialized structure that is vesicular and arbuscles, and inside these arbuscles and vesicles they are attached with the fungal hyphae. They store these absorbed nutrients or ions in this structure and these are stored inside the plant cell and they will directly absorbed by the plant. So in this way these 2 type of mycorrhiza they also have a role for mineral salt absorption in the plant. ओके, तर अशा प्रमाणे सिंपली हा एक टॉपिक आहे आपला मिनरल सॉल्ट ॲब्झॉर्प्शनचा. तर या वेगळ्या प्रकारे आपण प्लांट आणि वॉटरचं काय रिलेशन आहे आणि या रिलेशनमधून वेगळ्या प्रकारचे फिजिओलॉजिकल मेकॅनिझम कोणते झालेले हे आपण या फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिले. फर्स्ट चॅप्टर संपला आहे तुमचा. ओके, नेक्स्ट टाईम आपण या फर्स्ट चॅप्टरवरती एक युनिट टेस्ट घेऊया ऑनलाईन आणि नंतर पुढच्या लेक्चरपासून सेकंड युनिटला आपण स्टार्ट करू. ह्याच्याबद्दल काय अडचणी असतील, काही क्वेरी असतील तर तुम्ही ग्रुपवरती किंवा आपल्या याच्यावरती मेसेज करत जा, रिप्लाय करा. ओके, आणि हे लेक्चर पाहिल्याची सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट करून रिटर्न ग्रुपवरती टाकत जा. ओके.